सिद्धार्थ गार्डनमध्ये जेव्हा एंटर केलं तर आफ्टरनूनचा टाईम होता, एवढी जास्त गरमी होती. काहीतरी आपण आईस्क्रीम वगैरे सारखंच खातो, काहीतरी वेगळं खायचं म्हणून आज गोळा ट्राय केला. आणि खूप दिवसानंतर गोळ्या खाल्ल्यानंतर शाळेतल्या आणि बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान वाटलं खूप दिवसानंतर गोळा खाऊन. आणि गोळ्याची विशेष आठवण की आपली जीभ ओठ सगळं ज्या कलरचं आपण खाऊ त्या कलरचं होऊन जातात. बचपन की यादें. गाड़ी दे कपड़ा दे। और कौन सा है? एक में 2 में रेड दीजिए और एक में वाला। टाका कुठलं, लाल टाका, येलो टाका, ऑरेंज डाल दे भाई, ऑरेंज डाल देने इसमें ऑरेंज। वो पीला पीला इसमें क्या पता लाल। हां तिन्ही पण नाही नाही वेगवेगळं टाका ना तिन्ही. लाल दे. केलं चालू. गोळा लहानपणाची जुनी आठवण. शाळेत असताना मी आणि माझी बेस्ट फ्रेंड गायत्री आपण खूप गोळा खायचा. आज मी तिला खूप मिस करते. या गोळा खायला. आणि थँक गॉड ज्या दिवशी आम्ही गेलो होतो तो डे ट्यूजडे नव्हता, कारण मंगळवारी इथलं सगळं बंद असतं. इतक्या लांब जाऊन चक्कर व्हायला गेली असती, पण सगळं चालू होतं त्याच्यामुळे सगळं एक्सप्लोर केलं. सिद्धार्थ उद्यानमध्ये आल्यानंतर मत्स्यालय म्हणून सेपरेट आहे, त्याचं तिकीट काढलं आहे आम्ही. आता मत्स्यालय बघू आतमधून कसं आहे. चला. जेव्हा आत मत्स्यालयात आम्ही एंटर करत होतो खूप क्युरिसिटी होती की कसं असेल काय असेल. पुण्यातमध्ये प्रदर्शन भरलेलं, मी एक्सपेक्टेड केलं होतं की असंच काहीच असेल, पण काही विशेष असं काही खास नव्हतं. पुढे व्हिडिओमध्ये बघा खूप छोटे छोटे मासे, एवढं काही बघण्यासारखं असं नव्हतं.
मग ना काही फ्रीचं नाही राहिलं. जिथं जाईल तिथं पहिलं तिकीट काढायचं. कशाचं तिकीट? 50 कमी नाही. प्राणी संग्रहालयाचं काढले तिकीट. बघू आता आतमध्ये किती प्राणी आहेत, कात्रजसारखे आहेत का. जेव्हा आम्ही आतमध्ये एंटर केलं, ह्या जाळीच्या आतमध्ये काहीतरी 10-12 काळवीट आणि हरिणं होती. याच्यापेक्षा जास्त हरिण आणि काळवीट तर आमच्या इथल्या रानात असं आपण गेला ना संध्याकाळचं तेव्हा पळताना दिसतात. आणि यांना बघण्यासाठी आम्ही सिरियसली एवढं महागाचं तिकीट काढलं. ॲज युजली बाकीच्या लोकांना बघायला मिळत नसेल, पण आमच्या इथे रानात असल्यामुळे आम्हाला हे खूप वेळा सारखे बघायला मिळतात. इव्हन आम्ही येतो आणि ते पळून जातात. असा प्रसंग आमच्या रानामध्ये यांच्यासोबत बऱ्याच वेळा होतो. पण आता काय, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूची किंमत असते. आता प्राणी संग्रहालयात त्यांना बघण्यासाठी आम्हाला तिकीट काढावं लागलं होतं. चला आता आले, तिकीट काढले तर घ्या यांचे नखरे बघून. यांनाच बघितण्यासाठी आपण तिकीट काढलेलं आहोत ना. 50 रुपयाचं तिकीट काढून आले. फक्त 10 आणि 12 काळवीट आहेत. आमच्या रानात गेलं तर असले 50 हरिण आणि काळवीट पळत असतात. काय आता आपल्यालाच हाऊस प्राणी संग्रहालयातले प्राणी बघायची, म्हणून आले तिकीट काढून. पुढे बघू आता काय काय आहेत प्राणी अजून. एक तर ऊन खूप आहे त्याच्यात. बा बा त्यांना रोजची सवय झाली. या मोठे काय आहे तुमचे? एकाला सोडलेलं आहे का? का बरं? काय माहिती, ते जास्त आगाव असेल. त्याच्यावरच दिसते ते इकडून तिकडून पळते गेले आगाव. ते बाहेर निघायचा फुल प्रयत्न करते. ते नाही काही येत नाही असतं. इसके अंदर क्या है? हाँ मोटा है बड़ा. वॉक करत असेल टाइमपास म्हणून.
मैं आणि याच्यामध्ये सिद्धार्थ प्राणी संग्रहालय आमचं पूर्णपणे फिरून झालंय. आता मी एक्झिट करतोय. जे जे काही काही आहे ते ब्लॉगमध्ये बघा. इथे छोटंसं सशांचं आहे. झालं एक्झिट, संपलं बऱ्यापैकी. या म्हणून